नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल, रेशन कार्डमध्ये अन्नधान्य मिळवण्यासाठी आपला ई-के-वाय-सी करणे त्या ठिकाणी मॅन्डेटरी होता. आणि ई-के-वाय-सी करण्यासाठी आपल्याला आपला रेशन डीलरच्या दुकानात जाऊन त्या ठिकाणी ते एम-पॉस मशीनमध्ये आपला थंब लावून त्या ठिकाणी ई-के-वाय-सी करायची होता. पण त्याचे डेट आता संपलेला आहे. म्हणजे 28 फेब्रुवारी हा शेवटचा तारीख होता. तर आता जे लोकं ज्यांच्या ई-के-वाय-सी राहिलेले आहेत, त्यांनी काय करावं? तर त्यांना तर अन्नधान्य मिळणार नाही. तर त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ते म्हणजे आता तुम्ही घरी बसून आपल्या मोबाईलद्वारे ई-के-वाय-सी करू शकता. मध्ये तुम्ही घरी बसून आपला ई-के-वाय-सी कशाप्रकारे करू शकता, त्याच्या संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग व्हिडिओ सुरू करूया. आपला रेशन कार्डचा ई-के-वाय-सी करण्यासाठी सर्वप्रथम आपला प्ले स्टोअर ओपन करा. त्यानंतर सर्च बारवर क्लिक करा आणि या ठिकाणी टाईप करा मेरा ई-के-वाय-सी. त्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस तुमच्यासमोर दिसणार आहे, मेरा ई-के-वाय-सी. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हा ॲप्लिकेशन नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटरने डेव्हलप केलेला आहे. तर मी या ठिकाणी हा ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेला आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर परत तुम्हाला एक दुसरं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे, ते म्हणजे फेस आर-डी. हा ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचे आहे, आधार फेस आर-डी. तर मी या ठिकाणी इन्स्टॉल केलेलं आहे दोन्ही ॲप्लिकेशन. त्यानंतर काय करा, तुम्ही मेरा ई-के-वाय-सी हा ॲप्लिकेशन ओपन करा. ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे. या ठिकाणी वाईल युझिंग द ॲपवरती क्लिक करा. परत त्याच्यावरती क्लिक करा. लोडिंग होत आहे. त्यानंतर तुमच्या स्टेट निवडा. या ठिकाणी एकूण 8 राज्याचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे आपण एकूण 8 राज्यातील के-वाय-सी या ठिकाणी करू शकणार आहे. तर आपलं राज्याचं नाव आहे या ठिकाणी, तर महाराष्ट्र निवडा. व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक करा. आता लोकेशन व्हेरीफाय करण्यासाठी सर्वप्रथम आपला लोकेशन या ठिकाणी ऑन करा. नो लोकेशन ॲक्सेस, टर्न ऑन लोकेशन. आता परत आपलं राज्य निवडा. व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक करा. आता आपला लोकेशन व्हेरीफाय झालेला आहे. त्यानंतर ज्या लाभार्थ्यांच्या या ठिकाणी आपल्याला ई-के-वाय-सी करायचे आहे, त्यांचा आधार नंबर टाईप करा आणि जनरेट OTP वरती क्लिक करा. OTP जनरेट झाल्यानंतर त्या आधारसोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती OTP पाठवण्यात येणार आहे. ते OTP या ठिकाणी फिलअप करून व्हेरिफिकेशन करायचे आहे. OTP फिलअप झाल्यानंतर खाली दिलेला कॅप्चा जसंच्या तसं या ठिकाणी फिलअप करायचे आहे. कॅप्चा फिलअप झाल्यानंतर सबमिटवरती क्लिक करा. या ठिकाणी बेनिफिशियरी डिटेल्समध्ये तुम्ही पाहू शकता, आपला नाव आलेलं आहे. त्यानंतर आपला होम स्टेट, त्यानंतर कार्ड नंबर म्हणजे आपला रेशन कार्ड नंबर, होम डिस्ट्रिक्टचं नाव या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर ई-के-वाय-सी अप्रूव्हल त्या या ठिकाणी स्टेटस आहे. आधार नंबरचा आहे. ई-के-वाय-सी स्टेटस म्हणजे वाय दाखवलं आहे, म्हणजे मी या ठिकाणी ई-के-वाय-सी केलेलं आहे. आणि जर तुम्हाला तुमचं या ठिकाणी एन असेल तर तुम्हाला या ठिकाणी ई-के-वाय-सी करायचे आहे. त्यासाठी पेस ई-के-वाय-सी वरती क्लिक करा. त्यानंतर अशा प्रकारचा कन्सेंट तुमच्यासमोर ओपन होणार. ॲक्सेप्ट करा. वाईल युझिंग द ॲपवरती क्लिक करा.
या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारच्या या ठिकाणी इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर या ठिकाणी कन्स्टंट द्या, प्रोसीडवरती क्लिक करा आणि आपला पेज असं आला पाहिजे. या ठिकाणी कॅप्चर सक्सेसफुली झालेला आहे. KYC रजिस्टर्ड सक्सेसफुली झालेला आहे आणि तुमचा टायमिंगसुद्धा या ठिकाणी आलेला आहे. ओकेवरती क्लिक करा. त्यानंतर आपला KYC स्टेटस पाहण्यासाठी आपला राज्य निवडा, व्हेरिफिकेशन लोकेशन करा, परत आपलं लोकेशन ऑन करा, टर्न ऑन लोकेशन. त्यानंतर निवडा आपलं राज्य, व्हेरिफिकेशन लोकेशन, आधार नंबर टाईप करा. आधार नंबर टाईप झाल्यानंतर जनरेट OTP वरती क्लिक करा. तुमच्या मोबाईल नंबरती OTP येणार आहे, ते OTP टाईप करा. खाली दिलेलं कॅप्चा जसं तसं टाईप करा. सबमिटवरती क्लिक करा. सबमिटवरती क्लिक केलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता KYC स्टेटस वाय दाखवलेला आहे, म्हणजे पहिलेच मी या ठिकाणी माझा KYC केलेला होता. तर अशा प्रकारे तुम्ही आपला KYC घरी बसून आपल्या मोबाईलद्वारे करू शकणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.